मी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले. मी पश्चिम महाराष्ट्र शेतकरी सेना धनगर संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आमच्या प्रांतसाहेबाबरोबर 16/2 अर्ज दिला होता. त्यांनी 24/2 मीटिंग ठरवली होती. पण अचानक कमिशनर साहेबाबरोबर ऑनलाईन मीटिंग लागल्यामुळं त्या दिवशी मीटिंग कॅन्सल केली. 6/3 आमची मीटिंग लावली. 6/3 आमची मीटिंग झाली. पण मोजणी ऑफिस, पुनर्वसन ऑफिस आणि भूसंपादन ऑफिस आलं नसल्यामुळं त्याच्यासाठी आज मोजणी ऑफिससाठी स्पेशल मीटिंग ठेवली होती. आमचं एक 15 ते 16 विषय होतं. त्या विषयाचं सगळं साहेबांनी वाचून सगळ्या अधिकाऱ्याला आदेश दिले. आदेश दिल्यानंतर काय लोकांनी त्याच्या आदेशाचं अजून काही पालन केलं नाही. आमची एकच साहेबाला म्हणणं होतं की आमचं एक वहिवट, भूसंपादन आणि वाटप ही तीन आमचं जुळवून द्यावा आणि जे आमच्या लोकांनी मोजणी केलेत त्यांचं आम्हाला खुणा करून नकाशे द्यावा आणि जी नकाशे देत नसतील त्याच्यावर तुम्ही आम्हाला उत्तर द्यावा. काय अडचण आहे ती कलेक्टर ऑफिसला आम्ही जाऊन त्याच्याबद्दल आम्ही हे करू. आता जवळजवळ आमची एवढी लोक होती, मग थोडी त्यांनी बोलवली पण आम्ही लोक जास्त आलते आमची. आमचा प्रश्न पाण्याचा, कॅनलच्या पाण्याचा, पाणी पिण्याचा, वहिवट अडथळ्याचा, सुगाबोशाच्या मोजणीचा, हे म्हातारीला जवळजवळ 25 वर्ष झालं आम्ही आबोधतोय. मीटिंग होते, मीटिंग मध्ये विषय होतोय, पण त्याच्यावर अधिकारी कारवाई करत नाही ती. तर आमचं एकच म्हणणं आहे, ज्या अधिकाऱ्याला आदेश दिलेत त्या अधिकाऱ्यांनी त्याचं पालन करून त्या लोकांवर कारवाई करावा अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही ज्या लोकांनी मोजणीला पैसे भरलेत किंवा त्या मोजणीसाठी शासनाने आम्हाला आदेश दिलेत मोजणी करून घ्या म्हणून, त्याचं त्यांनी लवकरात लवकर मोजणी ऑफिसनी, भूसंपादन ऑफिस आणि पुनर्वसन ऑफिस या सगळ्यांनी आमच्या लोकांचं प्रश्नासाठी प्रयत्न करावेत. तसंच जे लोकांना आमच्या आम्ही येतोय पण आडवं तिडवं बोललं जातं. हीच मॅडम, ही आवताडे मॅडम भूसंपादन अधिकारी, तिच्याकडे मी गेलतो आमच्या लोकांच्या मोजणीच्या तारखेसाठी. तर तिने मला सांगितलं 10 लोक होती. त्या लोक म्हणले ही लोक पैसे भरतात आणि तुम्ही फुकट मोजणी करून मागता, म्हणून तुम्हाला हे करणार. तुमच्याकडे काय आहे म्हणली. मी कागद तिला नेऊन दाखवली आणि मग लागली वेळ काहीतरी बोलायला. तर असं अधिकाऱ्याने आम्हाला उतट आमच्याकडे कागद असताना आमच्यावर आधीच स्थानिक लोक अन्याय करतात. तसंच अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमच्यावर आरेरावी भाषेने बोलू नाही. आम्ही काय तुमच्याकडे मनाने आलो नाही. शासनाने आम्हाला आणून सोडलंय. आमची एक इच्छा आहे, शासनाने हाय आसामची जमीन इथं सोडून जायचं रे, तिथल्या आमच्या रानावरचं पाणी काढावा आणि आम्हाला तिथं द्यावा. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडत नाहीत, कॅनलच्या पाण्यात सोडत नाहीत, आमचे वहिवट अडथळे आहेत. की जेवढं आमचं प्रश्न आहेत या प्रश्नासाठी आम्ही महिन्या 2 महिन्याला, 3 दिवसाला, 4 दिवसाला मी अपर साहेबाला जाऊन सांगतोय. पण अजून काय प्रश्न आमचं मार्गी लागणार. साहेबांनी आदेश दिलेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. लवकरात लवकर आमची अंमलबजावणी होऊन मिळावा ही आमची इच्छा. आज मीटिंग झाली, कोणते विषय होते? आज फक्त मोजणीचा विषय होता आणि एक किती मोजणी अजून राहिलेली आहे? आता अर्ज दिलेल्या मोजणी झालेल्या 6 लोकांचं राहिले. बाकीचं अजून अर्ज द्यायचे ते काय दिलेत आहे. आणि तारापूरचा एक विषय होता आमचा. साधारण किती 5 वर्षापूर्वी तर तहसीलदारने निकाल दिला. निकाल देऊन त्याच्यावर कृष्ण खोऱ्याने येऊन रस्ता मुरुम टाकून रस्ता करून तहसीलदार मार्फत रस्ता पोलीस बंदोबस्त झाला होता. ती रस्ता झाल्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी पुन्हा मोडला एक बार. पुन्हा मोडल्यानंतर आम्ही नंतर तहसीलदार साहेब करून घेतला. आता ह्या महिन्याभरात त्यांनी अजून मोडलाय. तर आता आम्ही साहेबाला सांगितलंय, सर्कल साहेबांनी फोन केलाय आणि ती रस्ता लवकरात लवकर करून मिळून त्या लोकांवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई व्हावा ही आमची इच्छा आहे. अजून काय प्रश्न आहेत का? प्रश्न आमचं भरपूर आहेत. कधी मिटणार? कधी मिटणार तर आम्हालाच कळ नाही. आम्ही साहेबाकडे मागणी करतोय, साहेब होय म्हणतात, मीटिंग होते. आता ही प्रांत साहेब आम्हाला थोडं सहकार्य करतात, सगळ्या अधिकाऱ्याला व्यवस्थित आदेश देतात. पण काय आता एका माणसावर होत नाही. तहसीलदार साहेब, पुनर्वसन अधिकारी किंवा अपर निर्णय साहेब यांच्याकडे मी सारखा प्रयत्न करतोय. 8 दिवसात 2दा सोलापूरला जातो आणि प्रयत्न. आता ही मीटिंग झाली आज. या आजच्या मीटिंग नंतर काहीतरी होईल अशा आम्हाला आशा आहे. प्रांत साहेबांनी चांगला आदेश दिलेत, गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले. जे काही लोक आमच्या विरोधात
वहिवाट अडथळा करून कोर्टात जाते ती. त्याच्याबद्दल मी साहेबाला सूचना केली, साहेब आमचीच राहणं असून आणि आम्हाला वहिवाट अडथळा करून तीच कोर्टात जातात. तर ते काय लोकांनी की शासनावर आमच्या बाजूने केलेत, तर ते शासनाने आम्हाला तारखा आम्ही तुम्हाला सांगितल्यानंतर शासनाने त्याची चौकशी करावं. सरकारी वकिलामार्फत तुम्ही आम्हाला तिथं सहकार्य करावं. चिलरवाडी इथं आमच्या एका गटातून कॅनल गेलाय. त्या कॅनलचं आम्हाला अजूनपर्यंत 25 वर्ष झालं त्याचा मोबदला मिळाला नाही आणि जमीन कब्जा मिळाल्यानंतर कॅनल गेलाय. सगळ्या आम्ही अधिकाऱ्याला कॅनल इरिगेशन कृष्ण खोरे 8 नंबरला सगळ्या अधिकाऱ्याकडे जाऊन आलो, पण ती टोलवाटोली करतात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही काय ठरलं, आता जर ह्या सगळ्या मिटिंगा झाल्या, याचा जर निर्णय आमचा लागला नाही 1 महिन्याभरात, तर नाही जर आमचा निर्णय लागला 1 महिन्यानी एप्रिलमध्ये आम्ही सगळे लोक बेमुदत आंदोलन करणार आहे. श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स पंढरपूर, तुमच्या स्वप्नातील घरांसाठी हक्काची जागा आता पंढरपुरात. विठू माऊलीच्या चरणी विष्णुपद मंदिरापासून अगदी जवळ आणि शेगाव दुमाला गावालगत आम्ही घेऊन आलो आहोत सर्व सोयींनी युक्त भव्य प्लॉटिंग प्रोजेक्ट. प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये: शासकीय नियमानुसार येणे प्लॉट, कायदेशीर प्रक्रियेची पूर्ण खात्री, स्वतंत्र लाईट व्यवस्था, प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र वीज जोडणीची सोय, ड्रेनेज पाईपलाईन, आधुनिक आणि नियोजित सांडपाणी व्यवस्था, प्रशस्त रस्ते, येण्या जाण्यासाठी सुटसुटीत अंतर्गत रस्ते, मोक्याचे ठिकाण, निसर्गरम्य वातावरण आणि गावाच्या अगदी जवळ पंढरपूर शहरापासून हाकेच्या अंतरावर गुंतवणूक करण्याची आणि घर बांधण्याची सुवर्ण संधी. पत्ता: श्री स्वामी समर्थ डेव्हलपर्स, शेगाव दुमाला गावालगत विष्णुपद जवळ पंढरपूर. आजच आपला प्लॉट बुक करण्यासाठी संपर्क साधा. 9822000031, 9923835599, 9767474732. त्वरा करा, मर्यादित प्लॉट उपलब्ध.